नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 5 व्यावहारिक गणित उपघटक 23 नफा तोटा स्वाध्याय 23.1 प्रश्न पहिला, एका वस्तूची विक्री किंमत ₹540 आहे. जर नफा ₹90 असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? मित्रांनो, वस्तूची विक्री किंमत आहे 540. वी आणि की म्हणजे विक्री किंमत. मग आता नफा आपल्याला दिलेला आहे, नफा आहे ₹90. मग विक्री किंमतीतनं जर आपण नफा वजा केला तर आपल्याला मिळेल खरेदी किंमत. मग आपण वजा करणार नफा. नफा आहे ₹90. मग आता 0 या ठिकाणी झाले 14. 14तनं 9 गेले, खाली राहिले 5 आणि 4/4 म्हणजे 405 ही आली खरेदी किंमत. मित्रांनो, विक्री किंमतीतनं आपण नफा वजा केला म्हणजे आपल्याला खरेदी किंमत मिळते. तर त्या वस्तूची खरेदी किंमत आहे ₹450. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 ₹450. प्रश्न नंबर 2, एक शर्ट ₹400ला विकल्यास विक्रीच्या 3/8 पट नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? मित्रांनो, शर्टची किंमत विक्री किंमत आहे ₹400. 400 बरोबर विकी म्हणजे विक्री किंमत. आता 3/8 पट नफा होतो. ₹400 विकल्यास 3/8 पट नफा होतो. म्हणजे 3/8 बरोबर आहे नफा. तर नफा कशाचा काढायचा आहे आपल्याला? विक्री किमतीवर नफा काढायचा आहे. एक शर्ट ₹400ला विकल्यास 3/8 पट नफा होतो. म्हणजे ₹400च्या 3/8 पट. या ठिकाणी ₹400च्या 400च्या 3/8 पट म्हणजे काय? तर मित्रांनो, 400 गुणिले 3/8 म्हणजेच 400 गुणिले 3 भागिले 8. आता 400 गुणिले 3 किती होणार? 4 त्रिक 1200 आणि भागिले 8. यांचा जर आपण या ठिकाणी भागाकार केला तर मित्रांनो, या ठिकाणी मी भागाकार आपल्याला वर करून दाखवतो. 1200 भागिले 8 केलं तर 8 × 8. 12तनं 8 गेले, खाली राहिले 4, वरून घेतला 0. 8 45, 40मधून 40 गेले, बाकी उरली या ठिकाणी 0 आणि हा 0 असाच येईल म्हणजे ₹150. मित्रांनो, नफा किती आला? नफा बरोबर आला ₹150. मग आता आपली विक्री किंमत आहे ₹400 आणि नफा आहे ₹150. आपल्याला विचारलं त्या वस्तूची खरेदी किंमत किती? मग आता खरेदी किंमतीचं सूत्र काय आहे? खरेदी किंमत बरोबर आपल्याला विक्री किंमतीतून नफा वजा करायचा. विक्री किंमत वजा नफा. मग आता विक्री किंमत आहे ₹400, नफा आहे ₹150. म्हणजे मित्रांनो, खरेदी किंमत किती असेल? तर खरेदी किंमत बरोबर 400मधून आपण 150 वजा केले तर किती राहणार आहे? ₹250 ही आहे खरेदी किंमत. वस्तूची खरेदी किंमत ₹250 म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 ₹250. प्रश्न नंबर 3, ₹1000ची वस्तू 30% नफा घेऊन विकली तर त्याला किती रुपये नफा झाला? मित्रांनो, वस्तूची सपोज खरेदी किंमत आहे ₹1000. खरेदी किंमत आहे ₹1000 आणि नफा दिला आहे आपल्याला 30%. आता 30% कशाच्या? तर 1000च्या 30%. 1000च्या 30% म्हणजे काय? 1000 गुणिले 30 आणि भागिले 100. मित्रांनो, आता या ठिकाणी हा गुणाकार आणि भागाकार एकदम सोपा आहे बघा. तर काय करायचं? या ठिकाणी 30 आहे असेच लिहून घ्यायचे. आपण गुणाकार करतोय. मग 1000वर 3 शून्य आहे म्हणून या ठिकाणी 3 शून्य देणार. म्हणजे किती आलं? 30,000 आणि भागिले 100. मित्रांनो, अंश आणि छेद काटाकाटी होते. म्हणजे हा 0 गेला, हा गेला, हा 1 0 गेला, हा 0 गेला. आता या ठिकाणी
अंशस्थानी 300 आहे आणि छेदस्थानी 1 आहे, म्हणजे 300 भागिले जर 1 केलं तर उत्तर 300च येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर किती आलं या ठिकाणी 300 रुपये. मित्रांनो 300 भागिले 1 केल्यानंतर भागाकार 300च येणार आहे. एक नियम आहे बघा, कोणत्याही संख्येला 1 ने भागल्यावर उत्तर तीच संख्या येते, म्हणून आपलं उत्तर 300 आहे. म्हणजे किती रुपये नफा झाला तर 300 रुपये नफा झाला. म्हणजेच 1000च्या 30% म्हणजे 300 रुपये. आपण तोंडी पण या ठिकाणी सांगू शकतो. याला एवढं करत बसण्याची आवश्यकता नाही आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 300. प्रश्न नंबर 4. विजयरावांनी रुपये 50 डझन या दराने 30 डझन संत्री विकत घेतली. त्यापैकी 15 संत्री खराब झाली. उरलेली सर्व संत्री त्यांनी रुपये 6 प्रति संत्रे या दराने विकली. तर त्यांना या व्यवहारात किती नफा अथवा तोटा झाला? मित्रांनो विजयरावांनी 50 रुपये डझन 50 रुपये या दराने 30 डझन संत्री विकत घेतली. मग आता या ठिकाणी 50 आहेत रुपये गुणिले 30 डझन संत्री, 30 आहेत डझन, यांचा जर आपण या ठिकाणी गुणाकार केला तर 0 0, त्यानंतर दशकाचा 0, 3 0 0, 3 5 15. मित्रांनो या ठिकाणी उत्तर आलं 1500 रुपये. या दराने संत्री विकत घेतली म्हणजे 1500 ही झाली खरेदी किंमत. 1500 खरेदी किंमत झाली. आता त्यातली 15 संत्री खराब झाली. आता मित्रांनो संत्री घेतली किती तर 30 डझन. मग आता या ठिकाणी बघा 30 डझन, 1 डझन म्हणजे 12, मग 30 डझन म्हणजे किती तर 30 गुणिले आपण करणार 12, 12 0 0 आणि 12 त्रिक 36 म्हणजे 360 झाली. म्हणजे 360 काय झाली संत्री, एवढे नग. थोडक्यात हे आहेत नग. मग आता यातली 330 डझन संत्री म्हणजे या ठिकाणी 360 संत्री झाली आणि त्यातली 15 संत्री खराब झाली. म्हणजे मित्रांनो खराब झालेली संत्री आपण काय करणार वजा करणार. 15 काय आहे खराब. मग आता या ठिकाणी 10तनं 5 गेले 5, 4तनं 1 गेला, सॉरी 5तनं 1 गेला, खाली राहिले 4 आणि या ठिकाणी 345 नग. थोडक्यात 345 नग आहेत. आणि उरलेली सर्व संत्री त्यांनी रुपये 6 प्रति संत्रे या दराने विकली. मित्रांनो विजयरावांनी 345 आता नग एवढी संत्री त्यांच्याकडे शिल्लक आहेत आणि ती 6 रुपये प्रति नग प्रमाणे विकलेली आहे. मग आता या ठिकाणी आपण 345 गुणिले करणार 6. मग 345 संत्रे 6 रुपये नगाप्रमाणे विकणार म्हणजे 6 35 हातचे आले 3, 6 चौक 24 25 26 27 हातचे आले 2, 6 त्रिक 18 19 आणि 20. मित्रांनो 2070 रुपये ही झाली विक्री किंमत. बघा खरेदी केली होती 1500 रुपयांना आणि विकलेली आहे 2070 रुपयांना. मग आता खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जादा आहे तर मित्रांनो नफा होणार. बघा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर नफा होणार. मग आपल्याला विचारले त्यांना या व्यवहारात किती नफा अथवा तोटा होईल. मित्रांनो नफा होणार आहे. आपण या ठिकाणी काय करणार 2070 ही आहे विक्री किंमत. विक्री किमतीतनं आपण खरेदी किंमत वजा करणार 1500 ही आहे खरेदी किंमत. म्हणजे किती रुपये या ठिकाणी नफा होईल तर ते आपल्याला या ठिकाणी समजणार आहे. 0 7, 10तनं 5 गेले 5 राहिले आणि या ठिकाणी मित्रांनो 0 म्हणजे 570 एवढा नफा झालेला आहे. या व्यवहारात नफा झाला आहे. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रुपये 570 नफा. प्रश्न नंबर 5. दिलेल्या पर्यायांपैकी अचूक विधान कोणते? मित्रांनो चूक म्हणजे चूक, अचूक म्हणजे बरोबर. अचूक म्हणजे काय बरोबर. आता जे आपल्याला एकूण 4 विधानं दिलेली आहेत त्यातलं बरोबर विधान कोणतं आहे आपल्याला ते बरोबर विधान शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा. मित्रांनो हे विधान अचूक आहे म्हणजे बरोबर आहे. विक्री किंमतीतनं आपण जर खरेदी किंमत वजा केली
तर आपल्याला नफाच मिळतो। या ठिकाणी विक्री किंमत, एक उदाहरण मी घेऊन या ठिकाणी हे समजून सांगतो। विक्री किंमत वजा खरेदी किंमत, ख की बरोबर नफा। एखादी वस्तू विकली आपण 12 रुपयाला आणि आपण 10 रुपयाला ती खरेदी केली होती। बघा बरं का, विक्री किंमत 12 रुपये, 10 रुपयाला खरेदी केली होती। मग 12तून 10 गेले, खाली किती राहिले? 2 रुपये। 2 रुपये काय असणार आहे? नफा। म्हणजे विक्री किंमतीतनं आपण खरेदी किंमत जर वजा केली तर आपल्याला नफा मिळतो। मित्रांनो, हे विधान बरोबर आहे। मग पहिलं विधान जर बरोबर असेल तर बाकीचे सगळे विधान काय असणार आहे? चुकीचे असणार आहे। म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न नंबर 6, रुपये 3250ला घेतलेली सायकल आकाशने एका वर्षानंतर रुपये 2375ला विकली, तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा व किती? मित्रांनो, रुपये 3250ला घेतलेली सायकल म्हणजे खरेदी किंमत। खरेदी किंमत बरोबर 3250, 3250ला खरेदी केली आणि एका वर्षानंतर रुपये 2375ला विकली, म्हणजे या ठिकाणी विक्री किंमत। विक्री किंमत आहे 2375। मित्रांनो, खरेदी केली होती 3250ला, विकली 2375ला। मग खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर कमी असेल तर या ठिकाणी आपल्याला काय होणार आहे? तोटा होणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी तोटा कसा होईल? तर मोठ्या संख्येतनं आपण लहान संख्या वजा करूया। 3250 वजा 2375, म्हणजे खरेदी किमतीतनं आपण विक्री किंमत वजा करतोय। मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी होणार आहे तोटा। म्हणजे खरेदी किंमत जादा आहे, विक्री किंमत कमी आहे। म्हणजे एखादी वस्तू आपण घेतली 10 रुपयाला, खरेदी किंमत 10 रुपये आहे आणि विक्री किंमत कमी आहे, म्हणजे विकली आपण 8 रुपयाला। 10 रुपयाला घेतली, 8 रुपयाला विकली, आपल्याला काय होणार आहे? तोटा होणार आहे। मग आता या ठिकाणी वजाबाकी करायची आहे। 10, त्यानंतर पुन्हा 14, या ठिकाणी 1, पुन्हा 11 आणि 2। 10तनं 5 गेले 5, 14तनं 7 गेले 7, 11तनं 3 गेले, खाली राहिले 8, 2तनं 2 गेले 0। मित्रांनो, 875 रुपये या ठिकाणी तोटा होणार आहे। म्हणजेच 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तोटा रुपये 875। प्रश्न नंबर 7, रामूने रुपये 35 लिटर दराने 45 लिटर दूध खरेदी केले व सर्व दूध रुपये 315 नफा घेऊन विकले, तर दुधाचा विक्रीचा दर प्रति लिटर किती? मित्रांनो, रामूने रुपये 35 लिटर दरानं 45 लिटर दूध खरेदी केलेलं आहे। बघा या ठिकाणी 45 लिटर, 45 लिटर दूध कसं खरेदी केलं? रुपये 35 लिटर दरानं, म्हणजे 35 काय आहे? 35 रुपये दरानं। मग आता 35 गुणिले जर 45 केलं तर किती रुपयाचं दूध खरेदी केलं म्हणजे आपल्याला खरेदी किंमत मिळेल? 5 5 25, हातचे आले 2, 5 चोक 20 आणि 2 22, त्यानंतर दशकाचा 0, 3 5 15, हातचा आला 1, 3 चोक 12 आणि 1 13, 5 5 आणि 2 7, 3 आणि 2 5, 1 1575। मित्रांनो, ही आहे खरेदी किंमत। बघा, 35 लिटर रुपये 35 लिटर दराने 45 लिटर दूध खरेदी केलं म्हणजे 1575 रुपये खरेदी किंमत आहे आणि सर्व दूध 315 रुपये नफा घेऊन विकलं। मित्रांनो, नफा आपण या ठिकाणी खरेदी किमतीमध्ये जर आपण नफा मिळवला तर आपल्याला मिळेल विक्री किंमत। बघा, खरेदी किंमत अधिक नफा बरोबर विक्री किंमत। मित्रांनो, खरेदी किंमत किती आहे? तर या ठिकाणी 1575, नफा झालेला आहे 315 रुपये, म्हणजे विक्री किंमत किती आहे? तर आता या ठिकाणी 315 मी मिळवतो। इथं आपल्याला मिळेल विक्री किंमत। 5 आणि 5 10, हातचा आला 1, 7 आणि 2 9, 5 आणि 3 8, 1 1890, 1890 मिळाली मित्रांनो आपल्याला विक्री किंमत। तर दुधाचा प्रति लिटर दर किती आहे? मग आता आपण या ठिकाणी काय करणार? 1890
भागिले मित्रांनो प्रति लिटर, आता दूध किती आहे तर 45 लिटर दूध आहे, म्हणून आपण काय करणार 1890 विक्री किंमत आहे भागिले 45 लिटर दूध आहे 45 लिटर, म्हणून भागिले करणार आपण 45. मित्रांनो या ठिकाणी जर आपण भागाकार केला 45 दुणे 90, 45 चोक होईल मित्रांनो, 45 चोक 180. या ठिकाणी 180 189 मधून 180 गेले, बाकी उरले 90 वरून घेतला 0 झाले 90, आणि 45 दुणे 90, 90 मधून 90 गेले, बाकी उरले 0, भागाकार आला 42. मित्रांनो हे आलं आपलं उत्तर. दुधाचा विक्रीचा दर प्रति लिटर आहे 42 रुपये, म्हणजेच 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रुपये 42. प्रश्न नंबर 8. श्रीपतीने 400 अंडी रुपये 500 प्रति 100 या दराने खरेदी केली. वाहतुकीत त्यातील 50 अंडी फुटली. उरलेली अंडी त्याने प्रति डझन कोणत्या भावाने विकावीत, म्हणजे त्याला रुपये 450 नफा होईल. मित्रांनो प्रश्न थोडा चॅलेंजिंग आहे पण सोपा आहे. श्रीपतीने 400 अंडी रुपये 500 प्रति 100 या दराने खरेदी केली. म्हणजे मित्रांनो रुपये प्रति 100 दरानं 400 अंडी 500 रुपये प्रति 100, म्हणजे 100 अंड्याला 500 रुपये, म्हणजे 100 अंडी घेतली की 500 रुपये दराने त्या ठिकाणी ती खरेदी केली. 100 अंडी 500 रुपयाला. मग या ठिकाणी पुन्हा 100 अंडी 500 रुपये, पुन्हा 100 अंडी 500 रुपये, आणि पुन्हा 100 अंडी केवढ्याची झाली 500 रुपयाची, म्हणजे एकूण अंडी झाली किती 400 अंडी. केवढ्याला घेतली या ठिकाणी 2000 रुपयांना. मित्रांनो 400 अंडी 2000 रुपयांना घेतली, बरोबर. वाहतुकीत त्यातील 50 अंडी फुटली. मग आता 400 अंडी होती त्यातली 50 अंडी फुटली, म्हणजे खाली किती राहिले 350. 350 थोडक्यात हे आहेत नग. 350 अंडी शिल्लक आहे, 50 अंडी फुटली. मग आता कोणत्या भावाने विकावीत, त्याने प्रति डझन कोणत्या भावाने विकावीत, म्हणजे त्याला 450 रुपये नफा होईल. मित्रांनो 2000 रुपये खरेदी किंमत आहे. आता ह्या 2000 रुपयाला आपण खरेदी किंमत म्हणू शकतो. त्यामध्ये नफा आपल्याला 450 रुपये मिळवायचा आहे, म्हणजे किती होईल तर 2450 रुपये, बरोबर. 2450 ही आहे विक्री किंमत. बघा आपण काय मिळवलंय, आपण 300 नग आपल्याला माहीत आहेत. आपल्याकडं थोडक्यात श्रीपतीने 350 नग आता अंडी खरेदी केलेली आहेत, आणि ती त्याला 2450 रुपयाला विकायची आहेत. मग आता 2450 रुपयाला विकल्यानंतर आपल्याला प्रश्न आहे तर प्रति डझन कोणत्या भावाने विकावीत. मग आता आपण काय करणार तर या ठिकाणी 2450 भागिले आपण 350 करणार, म्हणजे आपल्याला मिळेल एक अंड केवढ्याला विकलं. या ठिकाणी 0 गेला 0 गेला, अंश छेद काटाकाटी, आणि मित्रांनो 35 7 245 होतात. बघा या ठिकाणी 35 गुणिले 7 करून बघा, आपल्याला भागाकार करायचा आहे, म्हणून या ठिकाणी मी सांगतो 7 5 35, हातचे आले 3, 7 21 22 23 24, म्हणजे 35 1 35 आणि 35 7 245, म्हणजे मित्रांनो एक अंड 7 रुपयाला विकलं. एक अंड्याचा दर काय झाला 7 रुपये. मग आपल्याला प्रश्न आहे त्याने प्रति डझन कोणत्या भावाने विकावीत. आता एका डझनमध्ये असतात 12 अंडी, आणि श्रीपतीने एक अंड 7 रुपयाला विकलेलं आहे, म्हणजे 12 7 84. मग त्याने 84 रुपये प्रति डझन, 84 रुपये प्रति डझन या भावाने जर ती अंडी विकली तर त्याला काय होतो 450 रुपये नफा होतो. मित्रांनो 12 गुणिले 7, एका अंड्याची किंमत मिळाली आपल्याला 7 रुपये. 7 रुपये आहे एका अंड्याची किंमत, आणि म्हणजे एका डझनमध्ये असतात 12, म्हणजे 12 7 84, म्हणजे 84 रुपये प्रति डझन भावाने जर त्याने अंडी विकली तर त्याला 450 रुपये नफा होईल. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रुपये 84. प्रश्न नंबर 9. जयने जुनी मोटारसायकल रुपये 17,000ला विकत घेऊन 2 महिन्यांनी रुपये 15,000ला विकली.
तर या व्यवहारात त्याला किती रुपये तोटा झाला? मित्रांनो प्रश्न सोपा आहे. खरेदी किंमत, की म्हणजे खरेदी किंमत. जयने जुनी मोटरसायकल 17,000 रुपयाला खरेदी केली. 17,000 रुपयाला घेऊन 2 महिन्यांनी 15,000ला विकली. म्हणजे विक्री किंमत किती आहे? तर विक्री किंमत आहे 15,000. मित्रांनो या ठिकाणी बघा, एखादी वस्तू जर तुम्ही 17,000ला घेतली आणि 15,000ला विकली, म्हणजे घेताना 17,000 दिले आणि विकताना 15,000 रुपये घेतले, म्हणजे काय होणार आहे? तोटा होणार आहे. मग 17,000मधून 15,000 गेले, म्हणजे घेतली 17,000ला 15,000ला विकली, म्हणजे मित्रांनो वजाबाकी जर केली तर या ठिकाणी काय होणार आहे? 2,000 रुपये आपल्याला तोटा होणार आहे. म्हणजेच 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2,000 रुपये तोटा. प्रश्न नंबर 10, पुढीलपैकी योग्य विधान कोणते? मित्रांनो योग्य म्हणजे बरोबर. आता एकूण 4 विधानं आहेत, त्यातलं योग्य विधान म्हणजे बरोबर विधान कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय क्रमांक 1, विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असल्यास नफा होतो. मित्रांनो विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असल्यास नफा होत नाही, तोटा होतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2, खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा कमी असल्यास तोटा होतो. मित्रांनो खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा कमी असल्यास तोटा होतो. तर हेही विधान मित्रांनो काय आहे? चुकीचंच आहे. पर्याय क्रमांक 3 आहे, खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो. मित्रांनो खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा जर जास्त असेल तर मित्रांनो तोटा होतो, म्हणून हे विधानसुद्धा चुकीचं आहे. मग आता पहिले 3 विधान जर चुकीचे असेल तर शेवटचं विधान काय असणार आहे? बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 आहे, विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो. बरोबर. मित्रांनो विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल तर नफाच होतो. मग या ठिकाणी मी एक उदाहरण दाखवतो. विक्री किंमत आहे 12 रुपये आणि खरेदी किंमत आहे 10 रुपये. बघा या ठिकाणी विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त. आता या ठिकाणी काय होणार आहे? नफा. 2 रुपये. इकडे बघा, विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो. विक्री किंमत आहे 12 रुपये, खरेदी किंमत आहे 10 रुपये. मग या ठिकाणी काय झालं? 2 रुपये नफा झाला. म्हणजे 10व्या प्रश्नामध्ये योग्य विधान आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय नंबर 23.1 संपलेला आहे. पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.